श्रीमद भागवतम 4था स्कंद अध्याय 2 श्लोक क्रमांक 32. आपण श्रील प्रभुपादांकडे प्रार्थना करूया की आपण हे वाचण्याचा प्रयत्न करतोय तर आपल्याला हे समजू देत म्हणून. ठीक आहे, सुरू करूया. श्लोक क्रमांक 32. ह्याच्यात भाषांतर बघूया आपण. संत पुरुषांचा सर्वश्रेष्ठ आणि शुद्ध मार्ग असलेल्या वैदिक तत्वांची तुम्ही निंदा केली आहे आणि म्हणून भूतपती भगवान शंकरांचे अनुयायी असे तुम्ही निश्चितपणे नास्तिकवादाच्या हीन पातळीवर अधःपतित व्हाल यात मुळीच शंका नाही. हे कोण बोलत आहे? भृगुमुनी बोलत आहेत. कोणाला? आधी शाप दिले नंदीश्वरांनी, म्हणून आता भृगुमुनी शाप द्यायला लागले. ठीक आहे. तर हा जो 32वा श्लोक आहे त्याचा सर्वात शेवटचा शब्द आहे भूतराट. भूतराट म्हणजे काय? भूत लोकांचा राट म्हणजे पती. हा, तर तात्पर्यात प्रभुपाद व्यवस्थित समजवत आहेत ह्याच्याबद्दल की या ठिकाणी भगवान शंकरांचे वर्णन भूतराट असे केलेले आहे. पिशाचे आणि तमोगुणामध्ये स्थित असलेल्या लोकांना भूत असे म्हणतात. म्हणूनच भूतराट हा शब्द प्राकृतिक गुणांच्या सर्वात कनिष्ठ स्तरावर स्थित असणाऱ्या लोकांच्या नेत्यांचा निर्देश करतो. त्यांना काय शंकरांना म्हटलंय भूतराट का? कारण की हे जे लोक आहेत पिशाच आणि तमोगुणी लोक जे आहेत त्यांना भूत म्हणतात. ते कसे आहेत? प्रकृतीचे जे 3 गुण आहेत त्यातला सर्वात कनिष्ठ आहे जो गुण त्याचे म्हणजे काय? तमोगुण. तसे त्या स्तरावर स्थित आहेत ते, म्हणून ते लोक भूत आणि त्यांचा पती म्हणजे त्यांचा नेता प्रमुख म्हणून शंकराला काय म्हटलंय इथे? भूतपती. जसं आपण म्हणतो की हे राष्ट्रपती आहेत म्हणजे राष्ट्राचा पती, राष्ट्राचे प्रमुख, तसं. हा, भूत या शब्दाचा आणखीन एक अर्थाने अर्थ काय आहे? ज्याने जन्म घेतला आहे तो. भूत म्हणजे काय? ज्याने जन्म घेतला आहे तो अथवा जी वस्तू निर्मित झालेली आहे ती, असा होतो. आणि या अर्थाने भगवान शंकरांना या भौतिक जगाचे पिता म्हणून स्वीकारता येते. काय? जर भूत हा शब्द धरला की काय? ज्याने जन्म घेतलेला आहे तो, वस्तू निर्मित झाली आहे ती, तर असं म्हटलं तर काय होणार? त्या अर्थाने भगवान शंकरांना या भौतिक जगताचे पिता म्हणून स्वीकारता येते. इथे भूतपती म्हटलंय ना, म्हणून जे सगळ्या भूतांचे पालन पोषण करणारे प्रमुख, असं पिता, असं या शब्दाचा अर्थ होतो. या श्लोकामध्ये अर्थातच भृगुमुनी हे भगवान शंकरांना नीच प्राणी मात्रांचा नेता या अर्थाने संबोधित करतायत. जेव्हा त्यांना म्हणायचं होतं की भूतपती, तेव्हा त्यांना काय म्हणायचं होतं? नीच प्राणी मात्रांचा नेता असलेला शंकर असंच म्हणायचं होतं. नीच पातळीवरील लोकांची लक्षणे आधीच सांगण्यात आली आहेत. आधीच्या श्लोकांमध्ये आपण बघितलं काय? ते स्नान करीत नाहीत, ते मस्तकांवर लांब केस ठेवतात, मादक द्रव्यांच्या आहारी गेलेले असतात वगैरे. भूतराटाच्या अनुयायांनी म्हणजे काय? शंकरांच्या अनुयायांनी अनुसरलेल्या मार्गाच्या तुलनेत आता हे जे लोक आहेत ते कसे वागतायत? अस्वच्छ राहतायत, नंतर मादक पदार्थांचं सेवन करतायत. तर हे त्यांनी अशा मार्गावर आहेत. पण या मार्गावरच्या अनुयायांच्या मार्गाच्या तुलनेत कुठचा मार्ग चांगला आहे? पुढे लिहिलंय वैदिक मार्ग खचितच उत्कृष्ट आणि श्रेष्ठ आहे. कारण वैदिक मार्ग हा लोकांना मानवी संस्कृतीचे परमोच्च शाश्वत तत्व असणाऱ्या आध्यात्मिक जीवनाच्या स्तरावर उन्नत करतो. तर काय करतो? जो वैदिक मार्ग आहे तो कसा आहे? उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे. का? कारण की तो काय करतो? मानवी संस्कृतीचं परमोच्च शाश्वत तत्व कोणतं आहे? मानवी संस्कृतीचं परमोच्च शाश्वत तत्व कोणतं आहे? आध्यात्मिक जीवन. म्हणजे मनुष्य जीवन कशासाठी आहे? आध्यात्मिक जीवनात आणखीन आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी.
तर वैदिक मार्ग जेव्हा मनुष्य स्वीकारतो आणि त्यानुसार वागायला लागतो, आपली सगळे कृती करायला लागतो, तर आपोआपच काय होतं, तो आध्यात्मिक जीवनाच्या स्तरावर उन्नत होत जातो. ठीक आहे. मग पुढे प्रभुपाद हे वैदिक तत्वांचं महत्व सांगतात की यास्तव म्हणूनच जर एखाद्याने वैदिक तत्वांचा अवहेर केला किंवा त्याची निंदा केली तर तो काय होतो, नास्तिकवादाच्या स्तरावर अधपतित होतो. मग हे लोक काय करतात, हे वेदांमध्ये जे सांगितलंय तसं नाही वागत, त्याच्या विरुद्ध वागतात. म्हणून काय आहे, अवहेर करतात ते या वैदिक तत्वांचा. वैदिक तत्व म्हणजे काय सांगितलंय, भक्ती मार्गासाठी, आध्यात्मिक चेतनेसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी कशी प्रगती करावी, काय काय करावं. पण ते कसे वागतायत, खूप खराब वागतायत, मादक द्रव्य घेतायत, अस्वच्छ राहतायत. त्याच्यामुळे काय आहे, आणि तमोगुणात आहेत. आध्यात्मिक प्रगती कुठे होते, सतोगुणात होते. त्यामुळे त्या लोकांनी काय केलंय, जर एखाद्याने वैदिक तत्वाचा अवहेर केला म्हणजे नाकारलं किंवा त्यांची निंदा केली, म्हणजे वेदांची निंदा केली किंवा वेदांचे पालन करणाऱ्या ब्राह्मणांची निंदा केली, तर आपोआपच काय होतं, ते नास्तिकवादाच्या स्तरावर अधपतित होतं. म्हणजे काय होतं, ते वेदांना नाकारतात असं होतं. ठीक आहे. मैत्रेय उवाच 33व्या श्लोकाचं भाषांतर. मैत्रेय ऋषी म्हणाले. आता हे संवादाबद्दल मैत्रेय आणि कोणाचा संवाद चालू आहे, विदुरांचा. तर पुढे मैत्रेय ऋषी सांगायला लागले की जेव्हा भगवान शिवांचे अनुयायी आणि दक्ष तथा भृगु यांचा पक्ष या दोहोंमध्ये शाप आणि प्रतिशाप चालले होते, तेव्हा भगवान शंकर अत्यंत खिन्न झाले. काहीही न बोलता त्यांनी आपल्या अनुयायांसह यज्ञ मंडपाचा त्याग केला. आता काय आहे, पहिले तर जो यज्ञ सुरू होता त्यात शिवजी आणि ब्रह्माजी उभे नाही राहिले मान द्यायला. त्याच्यामुळे संतापले कोण, प्रजापती दक्ष संतापले. मग दक्षांनी रागावले आणि दक्षांनी शिवजींना शाप दिला. त्याच्यामुळे शिवजींचा जो अनुयायी होता कोण, नंदीश्वर, त्यांनी दक्षाला आणि दक्षांच्या बरोबर असलेल्या ब्राह्मणांना शाप द्यायला सुरुवात केली. मग नंदीश्वरचे शाप झाल्यावर दक्षाच्या कडचे जे होते ब्राह्मणांचे प्रमुख कोण, भृगुमुनी, त्यांनी प्रतिशाप म्हणजे शापाला विरुद्ध, म्हणजे शापाला आपण म्हणतो ना की बोला चाल होते, जशी एकाने बोललं का दुसरं बोलतो, तसा प्रतिशाप भृगूंनी दिला. तर हे जेव्हा चाललं होतं, शिवाचे अनुयायी आणि दक्ष आणि भृगू यांचा पक्ष यांच्यामध्ये शाप प्रतिशाप चालले होते, तेव्हा हे बघून भगवान शंकर होते ते अत्यंत दुःखी झाले, खिन्न झाले. आणि काहीही न बोलता त्यांनी काय केलं, आपल्या अनुयायांसह, आपल्या सहकार्यांसह यज्ञ मंडपाचा त्याग केला. ते तिथून निघून गेले. ऑलरेडी दक्ष तिथून निघून गेलेला आहे, आता शिवजी पण निघून गेले. तात्पर्यात श्री प्रभुपाद समजवतात, या श्लोकामध्ये भगवान शंकरांच्या सर्वोत्तम स्वभावाचे वर्णन करण्यात आले आहे. काय केलं त्यांनी, दक्ष आणि शिव यांच्या पक्षांमध्ये शाप आणि प्रतिशाप चाललेले असूनही शिव हे म्हणजे शंकर हे श्रेष्ठतम वैष्णव असल्या कारणाने ते इतके संयमशील होते की ते काहीही बोलले नाहीत. एवढा सगळा गोंधळ चाललेला असताना इथे शांत राहिले, म्हणजे किती संयम असेल त्यांना बघा. वैष्णव नेहमीच सहनशील असतात आणि शंकरांना सर्वश्रेष्ठ वैष्णव समजले जाते. शंकरांना नेहमी काय म्हणतात, वैष्णवानाम यथा शंभो असं म्हणतात. यास्तव म्हणजे म्हणूनच या घटनेमध्ये त्यांचा दिसून आलेला स्वभाव अतिशय चांगला होता. ते खिन्न झाले कारण आध्यात्मिक जीवनामध्ये कोणतेही स्वारस्य न दाखवता आपले आणि दक्षाचे असे दोघेही अनुयायी अकारणच एकमेकांना शाप आणि प्रतिशाप देत आहेत हे त्यांना माहिती होते. खरं तर काय आहे, मनुष्याने काही मनुष्य जेव्हा करतो तेव्हा त्यांनी बघितलं पाहिजे की या गोष्टीने माझ्या आध्यात्मिक जीवनात काही प्रगती होईल का. मात्र इथे काय घडतंय की हे जे दोन्ही लोक आहेत, जे इकडचे आणि तिकडचे, ते काय करतात, त्यांना आध्यात्मिक जीवनाचं कोणतं त्यावेळी स्वारस्य असं काही दिसत नाहीये. ते उगाचच काय करतात, दोन्हीकडचे अनुयायी
अकारणच एकमेकांना शाप आणि प्रतिशापात गुंतलेले आहेत हे त्यांना माहिती होतं. या दृष्टिकोनातून त्यांनी कोणत्याच पक्षाला श्रेष्ठ आणि कनिष्ठ मानलं नाही, कारण ते स्वतःच महान वैष्णव होते. हे फार जबरदस्त हे आहे. आपण बघा, आपल्या समोर दोन जण कोणी भांडण करत असतो ना, तर आपण आपोआप एकाची बाजू घ्यायला लागतो लगेच. आपण म्हणतो की हा 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 बरोबर आहे, किंवा आपली आवडती असेल बाई किंवा आपलं आवडतं कोणी ओळखीचं असेल तर आपण लगेच त्याची बाजू घेतो. पण शिवजींनी काय केलं, कोणाचीही बाजू घेतली नाही, म्हणजे स्वतःच्याही पक्षाला श्रेष्ठ म्हटलं नाही किंवा विरुद्ध आहे त्याला कनिष्ठही म्हटलं नाही, कारण ते इतके महान वैष्णव होते. भगवद्गीतेत 5.18 मध्ये सांगितल्याप्रमाणे पंडितः समदर्शिदा, कसे होते ते, पूर्णपणे ज्ञान संपन्न असणारा मनुष्य जो असतो, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतिनी, तो श्लोक. तर काय करतो तसा मनुष्य कोणाकडेही श्रेष्ठ वा कनिष्ठ म्हणून पाहत नाही, कारण तो प्रत्येकामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच पाहत असतो. तो काय करतो, प्रत्येकाच्या हृदयात आत्मा आहे हे त्याला माहिती आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा विराजमान आहेत हेही त्याला माहीत असतं. ठीक आहे, म्हणून तो कधीच काहीही कोणाचं श्रेष्ठ कनिष्ठ असं म्हणत नाही. नंदीश्वर तसेच भृगुमुनी या दोघांनाही शाप प्रतिशाप देण्यापासून थांबविण्यासाठी तेथून निघून जाणे हा एकच पर्याय अशा रीतीने भगवान शंकरांकडे उरला होता. तर कोणाची बाजू घेणं हे योग्य नाही हे बघितल्यावर शंकरांनी काय केलं, अगदी शांतपणे ह्यांचे शाप प्रतिशाप चालले आहेत ते थांबवण्यासाठी तिकडून निघून जाणं, आणि शिवजी गेल्यावर आपोआपच काय होणार, त्यांचे सगळे अनुयायी आहेत ते निघून जाणार. त्यामुळे हाच पर्याय शंकरांकडे उरला होता आणि तो त्यांनी स्वीकारला. ठीक आहे, पुढच्या श्लोकाला जायचं. श्लोक आहे 34. 34व्या श्लोकाचं भाषांतर. मैत्रेय ऋषी पुढे म्हणाले, हे विदुर, विश्वातील लोकसंख्येच्या सर्व प्रजापतींनी मिळून अशा प्रकारे हजारो वर्षांपर्यंत एक यज्ञ केला, कारण यज्ञ हा परम अधिपती भगवान श्रीहरी यांच्या पूजनाचा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणजे काय आहे, इथे आता मैत्रेय मुनी म्हणतात की हा जो यज्ञ सुरू होता तो अर्धवट नाही सोडला या ऋषींनी, त्यांनी काय केला, हा पुढे चालू ठेवला. कोणी चालू ठेवला, हे जे प्रजापती होते ते काय होते, विश्वातील लोकसंख्येचे प्रजापती होते. म्हणजेच काय, या प्रजापतींमधूनच काय झाली होती, या विश्वामधली लोकसंख्या निर्माण झाली होती. तर कशासाठी त्यांनी यज्ञ केला, कारण की त्यांना परम अधिपती भगवान श्रीहरी, श्रीहरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचं पूजन करायचं होतं. हा सर्वोत्तम मार्ग असतो. यज्ञ म्हणजे काय, ऍक्च्युली यज्ञ करणं म्हणजे काय, भगवंतांना संतुष्ट करणं. ठीक आहे, तात्पर्यात प्रभुपाद सांगतात, या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की अखिल विश्वातील प्रजा उत्पन्न करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांना, ते कोण, अखिल विश्वातील प्रजा कोणी उत्पन्न केली, प्रजापतींनी सगळ्या, त्या सर्व श्रेष्ठ पुरुषांना काय करायचं स्वारस्य असतं, यज्ञ करून पुरुषोत्तम भगवंतांना संतुष्ट करण्यात स्वारस्य असतं. आणि त्यांचं ध्येय काय असतं जीवनाचं, की भगवंतांनी दिलेल्या आज्ञांचं पालन करायचं आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचा. भगवान श्रीकृष्ण ही 5.29 मध्ये भगवद्गीतेत सांगतात की भोक्तारम यज्ञ तपसा, म्हणजे काय आहे, पूर्णत्वाच्या प्राप्तीसाठी मनुष्य मोठे मोठे यज्ञ आणि खडतर तप करू शकतो, पण हे सगळे जे यज्ञ आणि तप हे कशासाठी करायचे असतात, या सर्व क्रिया केवळ भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी करायच्या असतात. म्हणजे जेव्हा आपण बरेचदा बघा एखादं कार्य करतो, खूप तपस्या करतो, तेव्हा जर आपलं ध्येय काय आहे ते बघायचं की हे ध्येय करून आपली जर इंद्रिय तृप्तीची आपण अपेक्षा करत असेल तर ते यज्ञ आणि हे काय आपल्याला बंधनातच अडकवेल. पण जर आपण एखादं तपस्या केली की हा मी आता, आपण जसे जन्माष्टमीला जितकं जमेल तितकं निर्जला उपास राहण्याचा प्रयत्न केला, काहीतरी वाचन करण्याचा प्रयत्न केला, भगवंतासाठी काहीतरी केलं, तर त्याच्या मागचा हेतू काय होता, भगवंतांना संतुष्ट करणं हाच होता.
अशा क्रिया जर मनुष्याने वैयक्तिक तृप्तीसाठी केल्या, वैयक्तिक म्हणजे स्वतःच्या एकतर किंवा स्वतःच्या कुटुंबियाच्या अशा तृप्तीसाठी केल्या तर काय होतं ते, तो पाषंड किंवा नास्तिकवादाने प्रदूषित होतो. म्हणजे काय होतो, तो भौतिकवादी होऊन जातो. काय नास्तिकवाद म्हणजे त्याला भगवंतात काही इंटरेस्ट नाहीये, त्याला फक्त कसला हे आहे, त्याचं ध्येय काय आहे, स्वतःची इंद्रिय तृप्ती. असा तो प्रदूषित म्हणजे दूषित होऊन जातो. पण जेव्हा तो म्हणजे मनुष्य या सर्व क्रिया भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ करतो, तेव्हा काय होतो, तेव्हा तो म्हणजे मनुष्य वैदिक तत्वाचे अनुसरण करीत असतो. भगवंतांच्या तृप्तीसाठी केला तर वेदांच्या नुसार तो चालतोय असं म्हटलं जातं, वैदिक तत्वानुसार. तेथे जमलेल्या सर्व महर्षींनी 1,000 वर्षांसाठी यज्ञ केला. तिकडे सगळे होते ते सर्व महर्षींनी काय केलं, महर्षी म्हणजे महान ऋषी, त्यांनी काय केलं, 1,000 वर्षासाठी मोठं हा यज्ञ पूर्ण केला. ठीक आहे. 35वा श्लोक घ्यायचा, पुढे जायचं. तर ह्याच्यात भाषांतरात प्रभुपादांनी लिहिलंय, हे महेश्वास म्हणजे अर्थात लिहिलंय, हे महेश्वास म्हणजे धनुष्य बाण धारण करणारे विदुर. इथे काय दिलंय, विदुरांना म्हणजे जे धनुष्य बाण धारण करतात त्यांना नाव काय, हे एक शब्दाने संबोधलं जातं, महेश्वास. तर तुम्हाला जर माहिती असेल की जेव्हा विदुर आपला भाऊ धृतराष्ट्र ह्याला समजवत असतो की काय, की तू काय युद्ध करण्याच्या भानगडीत पडू नको, भगवान श्रीकृष्ण हे शांतीदूत म्हणून आले तर त्याचा स्वीकार कर वगैरे, त्यावेळी जो धृतराष्ट्राचा मोठा मुलगा आहे कोण, दुर्योधन, काय करतो, विदुराला खूप वाईट बोलतो आणि सांगतो की हे तुम्ही काय करता आहात, खूप चुकीची सल्ला देत आहात, तर तुम्ही काय करा, इथून चालायला लागा. आणि त्यावेळी जे हस्तिनापूर नगरी आहे तिथून जेव्हा निघतो त्या धृतराष्ट्राच्या महालातून, विदुराला जिथून हाकलून दिलेला आहे, तिथे विदुर काय करतो, ते दरवाजात आपलं जे हे आहे धनुष्य बाण ते काढून ठेवतो, धनुष्य काढून ठेवतो आणि तिथून निघून जातो. आणि मग अगदी ऋषी जे आपण आता बघतो की आपले 6 गोस्वामींची कशी पांढरी वस्त्र असतात ना, अशी गरजेपुरतं वस्त्र साधू लोक घालतात, तसं वस्त्र परिधान करून विदुर काय करतो, निघतो आणि मग वेगवेगळ्या ऋषींना मिळून ज्ञान प्राप्ती करायला निघून जातो, असं आहे. तर असे विदुर म्हणजे ऍक्च्युअल विदुरांकडे आता धनुष्य नाहीये, पण ते क्षत्रिय आहेत, नेहमी धनुष्य धारण करणारे आहेत, म्हणून इथे त्यांना संबोधलंय की हे तू महेश्वास आहेत. तुम्ही हे विदुर यज्ञामध्ये सहभागी झालेल्या देवतांनी यज्ञ समाप्तीनंतर गंगा यमुनेच्या संगमावर स्नान केलं. झाला यज्ञ समाप्त झाला, सगळे जे उपस्थित होते देवता वगैरे सगळ्यांनी काय केलं, गंगा यमुनेचा संगम होतो तिकडे स्नान केलं. तर यज्ञानंतर जे स्नान असतं त्याला म्हणतात अवभृथम असं नाव आहे, म्हणून हे असे स्नान अवभृत स्नान म्हणून ओळखले जाते. या प्रकारे स्वतःची अंतःकरणे निर्मळ झाल्यावर ते आपापल्या निवासस्थानी निघून गेले. म्हणजे काय निर्मळ का इथे म्हटलंय की एवढे सगळे शाप प्रतिशाप झाल्यामुळे सगळे जसे चकित झाले होते, प्रत्येकाच्या मनात खूप सारे विचार येत होते. पण शिवजी पण निघून गेल्यावर सगळ्या प्रजापतीने जे महान ऋषी होते त्यांनी काय केलं, तो यज्ञ पुढे चालत ठेवला आणि ते यज्ञाचं एकच ध्येय होतं की श्रीहरींचं पूजन. आणि त्या श्रीहरींचं पूजन झाल्यामुळे काय झालं, सगळ्यांची मनं कशी झाली, एकदम निर्मळ झाली, अंतःकरण निर्मळ झाली आणि मग ते आपापल्या निवासस्थानी निघून गेले सगळेजण. तात्पर्य आहे ते या अध्यायाचं शेवटचं आहे तात्पर्य. भगवान शिव आणि तत्पूर्वी दक्षाने यज्ञस्थळ त्यागले होते, बरोबर. जसं दक्षाचा अपमान झाला असं दक्षाला वाटलं, त्यांनी लगेच शिवजींना भरपूर शाप दिला आणि तो तिकडून निघून गेला, बरोबर. नंतर थोड्या वेळाने ह्यांची शाप प्रतिशाप झाल्यावर शिवजी पण निघून गेले.
तर अशा दोघांनी यज्ञस्थळ त्यागले होते तरीही यज्ञ थांबवण्यात आलेला नव्हता. अन्य ऋषी मुनींनी भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक वर्षांपर्यंत यज्ञ करणे चालूच ठेवले. शिव आणि दक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये यज्ञ समारंभ नष्ट झालेला नव्हता आणि उपस्थित इतर ऋषींनी आपली यज्ञ कार्य चालूच ठेवली होती. दुसऱ्या शब्दात असे गृहीत धरता येते की मनुष्य अगदी शंकर आणि ब्रह्मदेव यांसारख्या देवी देवतांची उपासना करीत नसला तरीही तो भगवंतांना प्रसन्न करून घेऊ शकतो. इथे प्रभुपाद आणखी डिटेल्स मध्ये जातात. ते काय, एक तर सांगितलं की शिवजी गेले, दक्ष गेले, तरीही ऋषींनी यज्ञ करण्याचं ध्येय काय होतं, भगवंतांना प्रसन्न करणं म्हणून सुरू ठेवलं. मग आता याच्यात प्रभुपाद या तात्पर्यात सांगू इच्छित आहेत की देवतांची पूजन आणि भगवंतांची भक्ती यात काय फरक आहे ते सांगतायत. आता पुढे त्यात काय सांगतायत की मनुष्य अगदी शंकर आणि ब्रह्मदेव यांसारख्या देवी देवतांची उपासना करीत नसला तरी तो भगवंतांना प्रसन्न करू शकतो. म्हणजे जरी हे नाहीयेत, ब्रह्माजी आणि शिवजी नाहीयेत, तरी काय तो डायरेक्ट काय करू शकतो, भगवंतांना प्रसन्न करू शकतो. या तथ्याचे म्हणजे हे जे खरेपण आहे, हे जे सत्य आहे त्याचं अनुमोदन म्हणजे त्याला होकार कोण देतं, भगवद्गीतेत 7:20 मध्ये काय सांगितलंय, कामस्तेस्ते ऋतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता. म्हणजे काय, काम आणि आकांक्षा. काम म्हणजे अपेक्षा, इच्छा, आणि आकांक्षा म्हणजे आणखीन हे पाहिजे ते पाहिजे, यांनी प्रेरित झालेले लोक क्षणभंगूर भौतिक लाभ प्राप्त करून घेण्यासाठी देवतांकडे जातात. कशासाठी लोक देवतांकडे जातात, अपेक्षा असते, काय माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मी पास होऊ दे, मला चांगली सून मिळू दे, तुला 11 नारळ वाहीन, येऊ करीन, 125 रुपये घालेन, असे काय ना काय आपण हे काय देवतांबरोबर काय चाललेले असतात, व्यापारी वृत्ती चालू असते, बरोबर. तर ते सगळे देवता देतात. देवता भौतिक, त्यामुळे देवतांकडून मिळणारे लाभही कसे असतात, भौतिक असतात. ते क्षणभंगूर असतात, काही काळ टिकतात आणि निघून जातात. जरी मुलासाठी प्रार्थना केली तरी काय करतो, मुलगा शिकतो आणि मग भुर्रकन निघून जातो कुठेतरी, बरोबर. म्हणजे आपल्याला त्यावेळी वाटतं की हे माझा लाभ आहे, पण ते काय दरवेळीच आपल्या उपयोगाचे असतात असं नाही. बरेचदा कसं म्हटलं जातं, देवतांना आहे ना व्यापारी म्हटलं जातं. म्हणजे आता समजा एखादं पानपट्टीचं दुकान आहे, तिकडे एखादा मुलगा गेला छोटा, एक 7-8 वर्षाचा आहे, तरी तिकडे पट्टी लावलेली असते की 18 वर्षाच्या खालील मुलांना म्हणजे लोकांना हे विकणार, तंबाखू विकणार नाही. पण तो मुलगा जेव्हा तिकडे 10-20 रुपयाची नोट देतो आणि सांगतो की मला तुम्ही सिगरेट द्या, तर ते दुकानदार काय करतात, लगेच त्याला सिगरेट देतात. ते हे बघत नाही की सिगरेट पिऊन या मुलाचं हे फुफ्फुस खराब होईल, तो आजारी पडेल, मरेल, कॅन्सर होईल, हे काय बघत नाही. त्या दुकानदाराला काय अपेक्षा असते, ते 20 रुपये मला कसे मिळतील आणि मी हे देईन, बरोबर. ते असंच देवतांचं असतं. देवतांकडे आपण जेव्हा काही मागतो तेव्हा देवता असं नाही बघत की ह्यानी याला काय फायदा होईल की काय नंतर पुढे जाऊन. देवता कसं व्यापारी, पैसे घेतात देतात, म्हणजे आपण काय 11 नारळ दिले त्याच्या बदली काहीतरी देतात, असं कळलं तुम्हाला. हे काहीतरी द्यायचं आणि काहीतरी लाभ करून घ्यायचं, असं देवतांकडचं असतं. त्यामुळे हे सगळे क्षणभंगूर भौतिक लाभ असतात. थोड्या वेळासाठी ती सिगरेट मजा वाटते, पण त्याच्यानंतर ती त्रासदायक असते. पण तसंच जर आपण भगवंतांसाठी काही केलं आणि भगवंतांकडे काही मागितलं, अगदी काहीही पाहिजे तर भगवंत कसे आहेत, भगवंत आपल्या बाबासारखे आहेत. तर भगवंत काय करतात, आपल्याला योग्य आहे तेच देतात, बरोबर. म्हणजे आपण काही मागितलं तरी आपल्याला योग्य आहे तेवढंच आणि तितकंच देतात. आणि जे आपल्या लोभी इच्छा आहेत त्या हळूहळू भगवंत काय करतात, नष्ट करतात. तर इथे या संदर्भात भगवद्गीता नास्ती बुद्धिही या विशिष्ट शब्दाचा उपयोग करते. नास्ती बुद्धिही, नास्ती म्हणजे काय, न अस्ति, न अस्ति म्हणजे नास्ती, बुद्धी. आणि या शब्दाचा अर्थ काय आहे, स्वतःची जाणीव व बुद्धी गमावलेले लोक
म्हणजे कशा आहेत नास्ती बुद्धी, म्हणजे ज्यांना स्वतःची जाणीव नाहीये, माझी प्रगती कशात आहे हे माहित नाही, ते बुद्धी गमावलेली आहे. बुद्धी म्हणजे कोणती, की अध्यात्माकडे मनुष्यांनी काय केलं पाहिजे, आध्यात्मिक जीवनाकडे प्रगती करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, ही बुद्धी ही ज्यांनी गमावलेले आहेत ते नास्ती बुद्धी लोक. केवळ असेच लोक काय करतात, देवतांची याचना करतात आणि त्यांच्याकडून ऐहिक लाभ प्राप्त करून घेण्याची अपेक्षा करतात. ऐहिक म्हणजे या जगतात मिळणारे, या जगतापर्यंत टिकणारे, म्हणजेच भौतिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा करतात. म्हणजे हेच देवाणघेवाण. इथे प्रभुपाद पुढे म्हणतात की अर्थात मनुष्याने देवतांचा मुळीच आदर करू नये असा अर्थ नाहीये. म्हणजे प्रभुपाद म्हणतात की मी असं म्हणतो की देवता हे व्यापारी आहेत वगैरे, म्हणजे असं नाही मला म्हणायचं की देवतांचा आदर करू नये, असं नाही मी म्हणत. पण त्यांची उपासना करण्याची आवश्यकता नाही. बघा इथे कसं दिलंय शब्द, देवतांची असते ती उपासना आणि भगवान श्रीकृष्णांची असते ती काय, भक्ती. हे नेहमी. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचे असतात ते भक्त आणि इतर देवतांचे असतात त्यांना उपासक म्हणतात. ठीक आहे. म्हणून त्यांची उपासना करण्याची आवश्यकता नाही, देवतांना नुसतं आपण आदर देऊ शकतो. तर आता पुढे दिलेलं आहे, उदाहरण दिलंय प्रभुपादांनी की प्रामाणिक मनुष्य जो आहे तो काय करतो, शासनाशी म्हणजेच काय आपलं जे सरकार आहे त्याच्याशी काय असतो, तो निष्ठावंत असतो. पण म्हणून तो शासकीय सेवकांना लाच देण्याची त्याला काही आवश्यकता नसते, त्याची कामं होणारच आहेत. लाचखोरी कशी आहे, अवैध आहे. अवैध आहे म्हणजे विधीपूर्वक नाहीये, अवैध आहे. मनुष्य हा शासकीय सेवकास लाच देत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तो शासनातील व्यक्तीचा आदर करीत नाही, असं नाहीये, असं मुळीच नाही. त्याचप्रमाणे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करीत असलेल्या भक्ताला इतर कोणत्याही देवतेची उपासना करण्याची आवश्यकता नसते आणि त्याचप्रमाणे देवतांचा अनादर करण्याची प्रवृत्ती देखील नसते. म्हणजे हे कळलं का, आता एक मोठं ऑफिस आहे, मोठं ऑफिस आहे. आता त्यात समजा आता आपण म्हणूया की माझं काम प्रमुखाकडे आहे, पण प्रमुखाच्या हाताखाली 5 माणसं आहेत. तर मी जेव्हा त्या ऑफिसमध्ये जाते तेव्हा मला त्या प्रत्येक जे हाताखालचे लोक आहेत त्यांना मी जाऊन प्रत्येकाकडे द्यायची, भीक मागायची काही गरज नाही. मला डायरेक्ट काम जे प्रमुखाकडे आहे ते मी डायरेक्ट करू शकते. पण असंही नाही की माझी ज्या प्रमुखाकडे काम आहे म्हणून मी इतर त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यांना हटहाळ करणार, असंही नाही. मी त्यांना योग्य तर नमस्कार काय कसं काय करून आपलं काम करायला पुढे जाणार. बरोबर. म्हणजे तसंच जर भगवंत एकदम श्रेष्ठ आहेत आणि खालचे जे देवी देवता आहेत तर भगवंतांची भक्ती जेव्हा करायला लागतो, आपण आराधना करतो, त्यावेळी देवता आहेत दिसल्या रस्त्यावर जाताना, आपण मंदिरात चालले तेव्हा, तर आपण त्यांचा अनादर करत नाही, त्यांना योग्य ते नमन करतो आणि पुढे जातो. ठीक आहे. त्यातच ऍड करते की आपण जाताना जर शिवजींचं मंदिर दिसलं तर आपण म्हणू शकतो की वैष्णवानाम यथा शंभो, जे सर्व वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ असे आहेत शिवजी, त्यांच्याकडे मी अशी प्रार्थना करतो की काय मला भगवान श्रीकृष्णांची उत्तम भक्ती करण्यात येऊ दे, बुद्धी येऊ दे मला. मग गणपती बाप्पाचं असतं तेव्हा आपण सांगू शकतो की काय आहे, वैष्णवानाम यथा शंभूचा तुम्ही मुलगा आहात, दुर्गा देवी ही पार्वती आहे ती तिचा मुलगा आहात, म्हणजेच काय तुम्ही वैष्णव आहात. मग त्यांना आपण वांछाकल्पतरू म्हणू शकतो की तुम्ही कसे आहात, आमची इच्छा आहे, आध्यात्मिक इच्छा ते पुरी करणारे आहात, कारण वैष्णव आहात. तर काय करा, माझ्या भक्तीमध्ये हे खूप अडचणी येतात, तर त्या अडचणी जाण्यासाठी मला मदत करा. अशा आपण देवी देवतांना प्रार्थना करू शकतो. पण ध्येय कुठे आहे, हृदय कोणाला दिलेलं आहे, भक्तांनी भगवान श्रीकृष्ण, हे कायम लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणून इथे हे उदाहरण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करीत असलेल्या भक्तास इतर कोणत्याही देवतेची उपासना करण्याची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करीत असलेल्या भक्ताला काय, दिव्य प्रेममयी सेवा, भगवंतांची काय असते, दिव्य प्रेममयी सेवा.
त्याला काय करायला लागत नाही, इतर कोणत्याही देवतेची काय करायची आवश्यकता नसते, उपासना. देवतेची असते ती उपासना. तसेच त्याच्यामध्ये म्हणजे त्या मनुष्यामध्ये देवतांचा अनादर करण्याची प्रवृत्ती देखील नसते. कारण त्याला माहिती आहे की देवता पण काय आहेत, भगवंतांवर अवलंबून आहेत, भगवंतांचे विश्वासू सेवक आहेत. भगवद्गीतेत आणखी एका ठिकाणी 9.23 मध्ये म्हटले आहे, ये अपि अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता. ह्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की देवतांची उपासना करणारा मनुष्य माझी उपासना करीत असतो, पण ती उपासना कशी असते, अविधीपूर्वकम, अर्थात नियामक तत्वांचे योग्य पालन न करता केलेली असते. म्हणजे कसं आहे, खरं नियामक तत्व काय आहे, भगवंतांचं पूजन करणं. आणि देवतांची उपासना केली तर काय होतं, ते अप्रत्यक्ष उपासना असते. अप्रत्यक्ष म्हणजे काय, कसं आहे आता बघा, भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्यामधूनच काय आलेले आहेत, सगळे देवी देवता आलेले आहेत, बरोबर. तर आता समजा, आता आपण अ ब क ही 3 माणसं आहेत, ही 3 वेगवेगळ्या देवतांचे उपासक आहेत असं धरू. तर ते 3 माणसं जेव्हा या देवतांकडे काही मागतात, काही देवतांसाठी करतात, त्या देवी देवतांना शक्ती कुठून मिळते, भगवंतांकडून. म्हणजे भगवंतच त्यांना काय देतात, शक्ती देतात. त्या शक्तीने ते त्या लोकांना काहीतरी पुरवतात, बरोबर. म्हणजे हा विधी कसा आहे, आपण सरळ हाताने जेवतो, हा विधी कसा आहे, हात वर करून असं सगळं वेड्यासारखं. म्हणजे खरं आपल्याला काय करायला पाहिजे, भगवंतांची भक्ती करायला पाहिजे. पण जर आपण दुसरीकडेच भरकटलो तर काय होऊन जातं, योग्य नियमित तत्वांचं पालन होत नाही. म्हणून इथे अविधीपूर्वक म्हटलं जातं. विधी खरा आहे भगवंतांचं पूजन करणं. देवतांची उपासना ही परम भगवंतांची अप्रत्यक्ष उपासना असेलही, पण ती नियमानुसार नाही. कारण खरा नियम आहे फक्त भगवंतांचं पूजन करणं. मात्र भगवंतांची उपासना केली तर काय होतं, मनुष्य आपोआपच सर्व देवी देवतांची उपासना करतो. जर भगवंतांचं केलं तर आपोआप सगळे देवी देवता प्रसन्न होतात. का? कारण त्या सर्व देवता पूर्ण भगवंतांच्या अंश आहेत. इथे उदाहरण नेहमी दिलं जातं, ते काय, आपण जर वृक्षाच्या मुळाशी पाणी घातले, मूळ म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, फक्त भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली, भगवंतांचं पूजन केलं, तर आपोआपच काय होतं, त्या मुळाचे, त्या वृक्षाचे सर्व भाग, पाने, फळे, शाखा आपोआपच तृप्त होतात. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जर मूळ आहेत तर त्यांचं सगळी पानं, फळं, शाखा आहेत ते काय आहेत, सगळे काय आहेत, देवी देवता आहेत ते सगळे. आणि सगळे आपण सगळे जीव आहोत, अंश आहोत, ते सगळे आपोआपच तृप्त होतात. तर आणखीन एक उदाहरण प्रभुपाद पुढच्या पानावर देतात. आता शक्त शरीर आहे, त्यात काय आहे, पोट आहे, जे पोटाला म्हणतात उदर. त्या उदराला अन्न पुरवठा जेव्हा करतो आपण, तेव्हा आपोआपच काय होतं, त्याच्यातलं शरीराच्या सर्व अवयवांचे, हात, पाय, डोळे, बोट हे आपोआपच काय होतात, त्याचं पोषण होतं. अशाच प्रकारे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची उपासना करून मनुष्य सर्व देवतांना तृप्त करू शकतो. परंतु सर्व देवतांची उपासना करून तो भगवंतांचे पूर्णपणे पूजन करू शकत नाही. म्हणजे सगळे देवता म्हणजे असं आहे की खूप मोठं झाड आहे, तर प्रत्येक झाडावर आता 100 फळ आहेत समजा, एका झाडावर 100,000 फळ आहेत. प्रत्येक फळाला तो थोडं थोडं थेंब थेंब पाणी घालत बसला, तो किती पानांना आणि फळांना तो पाणी घालत बसेल, आणि त्यांनी त्या झाडाचं पोषण कसं होणार. त्यांनी एकच सोपा मार्ग केला पाहिजे, त्या झाडाच्या मुळाशी पाणी घातलं पाहिजे. यास्तव देवतांचे पूजन हे अनियमित आणि अविधीपूर्वक आहे. आणि ते पूजन म्हणजे काय, शास्त्रोक्त आदेशांचा अनादर आहे. का अनादर आहे, कारण वैदिक शास्त्रांचा आदेश आहे भगवंतांचं पूजन करा. ठीक आहे, पुढे जायचं, पुढचं पॅरिग्राफ. आता जो यज्ञ झाला त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात. वर्तमान कलियुगात म्हणजे आता जे सुरू आहे त्या कलियुगामध्ये देवयज्ञांचे आयोजन करणे हे प्रत्यक्ष अशक्यच आहे. आता जे देवतांना सगळ्यांना बोलवलं आणि प्रचंड मोठा 1000 वर्ष
काय शेकडो वर्ष चाललेला यज्ञ होता, तसं आता करणं केवळ अशक्य आहे. ठीक आहे. म्हणूनच या युगासाठी काय दिलेलं आहे श्रीमद भागवतम, काय दिलेलं आहे, संकीर्तन यज्ञाचं विधान केलं आहे. काय केलं पाहिजे, यज्ञ संकीर्तन प्राय यजंतीही सुमेधसहा. सुमेधसहा म्हणजे काय, सुमेध माताजींच्या श्वेतामाताजींच्या मुलाचं नाव आहे ना सुमेध. सुमेध म्हणजे काय, बुद्धिमान. सुमेधस म्हणजे अतिशय बुद्धिमान. तर काय करतात या युगामध्ये बुद्धिमान लोक केवळ, हे बघा इथे दिलंय संकीर्तन. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचं कीर्तन करून इतर सर्व प्रकारच्या यज्ञांचे आचरण पूर्ण करतात. म्हणजे हा एक हे केला भागवतमचा 11.5.32 या श्लोकामध्ये असं दिलेलं आहे की या युगामध्ये, या कलियुगामध्ये बुद्धिमान लोक या मंत्राचं कीर्तन करतात आणि अशा प्रकारे हे कीर्तन केल्यामुळे सर्व प्रकारचे यज्ञ केलेत त्यांनी असं म्हटलं जातं. तर आता भगवंताबद्दल असं म्हटलं जातं, तस्मिन तुष्टे म्हणजे भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू, तस्मिन म्हणजे ते, तुष्टे म्हणजे संतुष्ट, आपण म्हणतो ना संतोष, तसं तुष्ट, ते जर संतुष्ट झाले तर जगत तुष्ट, म्हणजे भगवंत संतुष्ट झाले तर पूर्ण जगत आपोआपच संतुष्ट होईल. भगवान श्री विष्णू संतुष्ट होतात तेव्हा त्यांचे अंश असलेले सर्व देवही आपोआप संतुष्ट होतात. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदातील नाव काय त्याचं, दक्षाचा भगवान शंकरांना शाप नामक 2ऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.